तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सात्विक फॅशनवरती खूप मोठं संकट आलेलं असतं. मिसेस देशमुख या नावाचं. मिसेस देशमुख दुसरे तिसरे कोणी नसून लावण्या देशमुखची आई आहे आणि ती आता भारतामध्ये परत आलेली असते आणि सगळ्यात आधी तिने अटॅक केलेला असतो तो सात्विक फॅशनवरती. खरं तर ती आपल्या मुलीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी परत आलेली असते. अर्णवने इथे आता लावण्याला नाकारून ईश्वरीबरोबर लग्न केलेलं असतं आणि प्रत्येक वेळेला लावण्याला डावलण्याचा प्रयत्न केलेला असतो. ही गोष्ट तिच्या आईला समजताच तिची आईसुद्धा आपल्या मुलीसाठी आता स्टँड घ्यायला आलेली असते. ती चवताळून उठलेली असते आणि त्याकरताच ती अर्णवला आणि त्याच्या सात्विक फॅशनला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली असते. अर्णवची सगळ्यात मोठी ताकद आहे ती म्हणजे सात्विक फॅशन. आज त्याची कंपनी उभी आहे म्हणूनच तो आपल्या कुटुंबाची आणि त्याचबरोबर आपल्या स्टाफची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. जर सात्विक फॅशनच नसेल तर मग अर्णवकडे काहीही उरणार नाही. अर्णवची किंमत शून्य होऊन जाईल. म्हणून तिने सगळ्यात आधी सात्विक फॅशन उद्ध्वस्त करण्याचं ठरवलेलं असतं. सात्विक फॅशनमध्ये इथे आता सात्विक फॅशनला बंद पाडण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सात्विक फॅशनचं अस्तित्व ती म्हणजे सात्विकाची इथे जुनी मशीन. ती जी इथे कपडे शिवायची जुनी मशीन असते आणि ती मशीन विकण्याचा प्रयत्न इथे आता मिसेस देशमुख यांनी केलेला असतो. सगळ्यात आधी ही जी मशीन आहे ना ती इथून काढली जावी असं तिने सांगितल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघेही त्या मशीनला हात लावतात आणि म्हणतात की ही मशीन म्हणजे माझ्या आईची आठवण आहे. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा ही मशीन मी अजिबात विकू देणार नाही. तेव्हा ती म्हणते मी विकणारच. सगळ्यात आधी तर ही मशीन विकणार आणि हळूहळू सात्विक फॅशन बंद पाडणार. नाहीतर तुझ्या आईचं जे नाव आहे ना सात्विक फॅशन ते नावसुद्धा मी इथे काढून टाकणार. तुझ्या आईचं अस्तित्वच मी ठेवणार नाही असं तिने सांगितल्यानंतर अर्णव चवताळून उठलेला असतो. पण तेव्हा ईश्वरी अर्णवला शांत करते आणि म्हणते काळजी करू नका, या सगळ्यातून सुद्धा आपण मार्ग काढू. सात्विक फॅशन बंद पाडायला आलेल्या मिसेस देशमुख यांची चांगली वाट लावून तिला इथून कशा पद्धतीने हकलून देते ते बघा असं अर्णवला ईश्वरी सांगते. तर सात्विक फॅशन बंद पाडण्याच्या उद्देशाने आलेल्या मिसेस देशमुखची इथे आता कंपनीतून चांगली हक्कलपट्टी करण्याचं प्रॉमिस ईश्वरीने अर्णवला दिलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे राकेशने जाता जाता अर्णवला खूप मोठ्या संकटामध्ये अडकवलेलं असतं. अर्णवच्या नावावरती अर्धे शेअर्स असतात आणि अर्धे शेअर्स हे आता अंजलीच्या नावावरती असतात आणि त्यांच्या कंपनीमध्ये थोडे शेअर्स हे आता असतात मिसेस देशमुख यांच्या नावावरती. तीसुद्धा थोड्याशा प्रमाणामध्ये पार्टनर असते अर्णवची. पण तिचं काही जास्त घेणं देणं नसतं. ती जास्त काही तिथे संबंध ठेवत नसते कारण तिची मुलगी लावण्या त्या ठिकाणी असते म्हणून. पण इथे आता बऱ्याच दिवसांपासून लावण्याच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार आली. इथे आता अर्णववरती लावण्याचं खूप जास्त प्रेम होतं. पण इथे लावण्याला नाकारून अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न केलेलं असतं आणि ही गोष्ट आता लावण्याला अजिबात आवडत नाही. लावण्या अर्णवला जिंकण्याचा चांगल्या वाईट दोन्ही पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला त्या प्रयत्नांमध्ये यश काही येत नाही आणि त्यामुळेच इथे लावण्या चवताळून उठलेली असते. आणि लावण्या चवताळून उठल्यानंतर इथे आता ती चुकीच्या पद्धतीने ईश्वरीला आणि अर्णवला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असते. ती इथे अर्णवची कंपनी आता डुबवणार असते. अर्णवला रस्त्यावरती आणून मग ती अर्णवला आधार देण्याच्या निमित्ताने त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करत असते. पण तिचा हा डावसुद्धा ईश्वरी उधळून लावते आणि लावण्याला पुन्हा पुन्हा तोंडावरती पाडते. अगदी ईश्वरीचा जीव घेण्या इतपतसुद्धा लावण्याची मजल गेलेली असते. पण अर्णव योग्य वेळी ईश्वरीचा जीव वाचवून तिला आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा घेऊन येतो. अशा गोष्टी वारंवार घडत असल्यामुळे अर्णव आणि ईश्वरीने लावण्याला
सांगितलेलं असतं की आमच्या आयुष्यातून बाजूला व्हायचं, आता तुला माझ्या आयुष्यामध्ये जागा नाही, असं अर्णवने स्पष्ट आणि क्लिअर शब्दामध्ये लावण्याला सांगितल्यानंतर लावण्य सरळ निघून आपल्या ममाकडे परत गेलेली असते. लावण्य तिच्या आईकडे गेल्यानंतर घडलेला सगळा प्रकार तिने सांगितलाच असेल आणि म्हणूनच तेव्हापासूनच तिने इथे षडयंत्र रचायला सुरुवात केलेली असते. आता राहिला प्रश्न राकेश आणि लावण्याचा. ते दोघेजण तर एकमेकांना भेटलेलेच असतात. दोघेजण एकमेकांना मदत करत असतात वाईट कामांमध्येच. ते जिजू जिजू म्हणत त्याला आता सपोर्ट करत असते आणि तो लावण्याला इथे आता तूच घरची सून होणार, मी तुला सपोर्ट करणार असं म्हणत तो तिच्या वाईट गोष्टींमध्ये तिला सपोर्ट करत असतो. आणि त्यामुळे राकेशचं आणि इथे आता लावण्याचं कनेक्शन चांगलं जुळलेलं असतं. त्यामुळे तिची आईसुद्धा राकेशबरोबर कॉन्टॅक्टमध्ये असते. पण ती गोष्ट तो बाहेर आधी कुणालाही सांगत नाही. तिला सगळ्यात आधी घालायचा असतो तो सात्विक फॅशनवरती. आणि म्हणूनच इथे राकेश काय करतो, मिसेस देशमुख यांच्या सांगण्यावरूनच तो इथे आता सगळे शेअर्स हे स्वतःच्या नावाने करतो. पण त्याच्यावरती आता अंजलीची सही हवी असते. अंजलीला इथे आपण इन्शुरन्स काढत आहोत असं सांगून त्याने काही पेपर तयार केलेले असतात आणि त्याच्या खाली त्याने शेअर्सचे आता पेपर तयार केलेले असतात. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की अंजली हिच्या नावावरती असणारे सगळे शेअर्स ती आपल्या नवऱ्याच्या राजेश भोसलेच्या नावावरती करत आहे असं त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं असतं. अंजली आंधळेपणाने आता विश्वास ठेवत ती त्या पेपरवरती सह्या करते आणि सगळेच्या सगळे शेअर्स तिच्या नावाचे राकेशच्या नावावरती जातात. राकेशच्या नावावरती गेल्यानंतर तो आता जाण्याच्या आधी सगळे शेअर्स मिसेस देशमुख यांच्या नावाने करतो. त्यामुळे काय होतं, मिसेस देशमुख यांच्या नावावरती ऑलरेडीच थोडे शेअर्स असतात आणि अंजलीचे सगळे शेअर्स त्यांच्या नावावरती झाल्यानंतर इथे आता अर्णवचे शेअर्स कमी होतात आणि मिसेस देशमुख यांचे शेअर्स वाढतात. मालकी हक्क आपोआपच तिच्या नावाने आता गेलेला असतो. त्यामुळे ती इंडियामध्ये परत आलेलीच असते आणि ती इथे आता खूप तमाशा झाल्यानंतर अर्णवच्या घरामध्ये राकेश जेलमध्ये गेल्यानंतर इथे सात्विक फॅशनमध्ये ती एंटर करते आणि बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग अर्णवला काहीही न कळवता आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घेते. सगळेजण जमलेले असतात. शिर्के आता अर्णवला फोन करून सांगतात की बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घेतलेली आहे. तेव्हा इथे कुणी मीटिंग घेतली तर शिर्के म्हणतात मला पण माहिती नाही, पण इथे सगळेजण जमलेत म्हणून मी तुम्हाला कॉल करून सांगितलं. तेव्हा इथे अर्णव पटापट तयार होऊन ऑफिसला आलेला असतो आणि म्हणतो कुणाची हिंमत झाली, मला न विचारता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कुणी घेतली. तेव्हा तिथे मिसेस देशमुख येतात आणि म्हणतात की मी घेतली. कुणालाही न सांगता या कंपनीच्या नवीन मालकीन देशमुख मिसेस देशमुख यांनी कुणालाही न विचारता मीटिंग घेतली. तो म्हणतो कसं काय, तुम्ही कशा या कंपनीच्या मालकीन, वेळ लागले का तुम्हाला. तेव्हा ती म्हणते मला वेळ नाही लागले, मी खरं तेच सांगते. तुझ्या बहिणीचा नवरा राजेश भोसले यांनी तुझ्या बहिणीच्या नावाचे सगळे शेअर स्वतःच्या नावावरती केले आणि ते नंतर मला विकले. ते सगळे शेअर्स आता माझ्या नावावरती आहेत. त्यामुळे आता इथे तू जर 40% असतील तर मी 60% मालक आहे. त्यामुळे हक्क आणि अधिकार हे सगळे आता माझ्या नावावरती आलेले आहेत असं इथे मिसेस देशमुख म्हणतात. अशा पद्धतीने आता मालकी हक्क तिच्याकडे गेल्यामुळे इथे आता निर्णय घेण्याची कार्यक्षमतासुद्धा आणि अधिकारसुद्धा तिच्याकडेच गेलेले असतात. त्यामुळे अर्णवला काय कळत नसतं करावं. राकेशने असं फसवलेलं असतं ना. तेव्हा ती म्हणते की सगळ्यात आधी मी एक काम करणार आहे. इथे आता हे जे जुनं जे काही आहे ना मशिनरीज वगैरे सगळं मी बाहेर काढणार आहे. मला कबाडखाना करायचा नाही आहे माझ्या सात्विक फॅशनचा. तेव्हा सगळ्यात आधी ही मशीन जाणार बाहेर. तेव्हा ईश्वरी त्या मशीनला हात लावते आणि म्हणते अजिबात नाही, ही माझ्या सासूबाईंची निशाणी आहे. अर्णव म्हणतो ही माझ्या आईची मशीन आहे, सुरुवात इथून झाली आहे, त्यामुळे ही मशीन खाली जाणार नाही, कुठेही जाणार नाही, ही इथेच राहणार. ती म्हणते की तुझ्या आईच्या नावाने ही कंपनी आहे ना सात्विक फॅशन, मुळातच मला तुझ्या आईचं नावच काढून टाकायचं आहे. कंपनी आता ही सुरू होणार आणि हीच राहणार, पण ती माझ्या नावाने, नाहीतर माझ्या मुलीच्या नावाने, लावण्या फॅशनच्या नावाने. कळलं तुला. तेव्हा तो म्हणतो अजिबात नाही. ईश्वरी म्हणते कळतं आहे आम्हाला सगळं, हे सगळं तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय ना, आम्हाला सगळं काही कळतं आहे.
लावण्य मॅडम बरोबर अर्णव सरांनी लग्न केलं नाही म्हणून आईला राग आला ना? अहो पण जी गोष्ट आपली नाहीच आहे ती गोष्ट मिळवण्याचा तुमच्या दोघींचा अट्टहास का? एखाद्या माणसाला जर एखादी गोष्ट नको असेल तर तुम्ही ती काही जबरदस्तीने देण्याचा प्रयत्न करणार का? अर्णव सरांनी एकदा नाही किती वेळा तरी लावण्य मॅडम यांना ही गोष्ट क्लिअर केली होती की माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. पण त्यांच्या हट्टापोटी आणि कुटुंबाच्या प्रेशरखाली येऊन अर्णव सरांनी होकार दिला जरी असला तरीसुद्धा त्यांना लग्न करायचंच नव्हतं. त्यांनी नाही केलं. मग आता लग्न नाही केलं तर त्यांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट ठेवून त्यांनी त्यांच्या आयुष्यामधून निघून जायला हवं होतं, ना की तुम्ही असा बदला घ्यायला परत यायला हवं होतं. स्वतःच्या मुलीला समजावलं असतं तर जास्त बरं झालं असतं नाही का? तेव्हा ती म्हणते, जरा जास्तच बोलतेस तू. लावण्य तुझ्याबद्दल बरोबर बोलत होतीस, बोलण्यामध्ये खूपच जास्त हुशार आहेस तू. ती म्हणते, हो आहेच ना मी. म्हणून तर एवढं मोठं सात्विक फॅशनचे ओनर अर्णव राजशिर्के यांची बायको आहे मी, बरोबर ना? नुसतंच डिग्री आहे, नुसतीच मी हुशार आहे म्हणून चालत नाही. माणूस म्हणून सुद्धा आपल्याला चांगलं असावं लागतं. कारण पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती याच्या आधी जी गोष्ट येत असते ना ती असते माणुसकी. कारण ती जर नसेल ना तर या सर्व गोष्टींना काही अर्थच प्राप्त होत नाही. आणि ज्याच्याकडे पैसा पण आहे, संपत्ती पण आहे आणि माणुसकी पण आहे, त्याच्या एवढा जगामध्ये दुसरा श्रीमंत माणूस माझ्यासाठी तर कुणीच नाही. आणि ज्याच्याकडे काहीच नाही पण माणुसकी आहे तो सुद्धा माझ्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे ती म्हणत असते की लवकरच ही आता मशीन इथे नसणार आहे आणि सात्विक फॅशनचं नावसुद्धा मी बदलणार आहे. तो म्हणतो, असं तुम्ही करणार नाही. ती म्हणते, मी करू शकते, माझ्याकडे ते अधिकार आहेत. कारण का? जास्तीच्या प्रमाणामध्ये मी इथे मालकीण आहे, जास्तीचे शेअर्स माझ्या नावावरती आहेत. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सर, हे सगळं राकेशने केलं आहे ना, तेव्हा आपण आता यांच्या विरोधामध्ये फ्रॉडचा गुन्हा दाखल करू. कारण अंजलीशी बोलल्यानंतर सगळ्यांना कळतं की अंजलीने तर अशा कुठल्या पेपरवरती सह्या केलेल्याच नाही आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की आपण यांच्यावरती फ्रॉडचा गुन्हा दाखल करूया, दोघांवरती सुद्धा, मिसेस देशमुखवरती सुद्धा आणि राकेशवरती सुद्धा. आणि तेव्हाच इथे आता मिसेस देशमुख यांना जर कंपनीमधून आपल्याला हकलायचं असेल तर आता त्यांच्यासारखीच आपल्याला चालाकी करावी लागणार आहे. आणि तेव्हाच इथे काही आता महत्त्वाचे पेपर तयार करून घेतलेले असतात ईश्वरीने. आणि त्याच्यामध्ये सगळे आता असे काही डॉक्युमेंट्स तिने तयार करून लावलेले असतात ज्याच्यामध्ये संपूर्ण शेअर्स जे अंजलीताईंचे आहेत ते तसेच्या तसे आता संपूर्णपणे अंजलीताईंना परत करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीचे ईश्वरी खूपच चालाकीने आणि हुशारीने आता पेपर तयार करते. ती थोडासा आपला लूक चेंज करते आणि दुसऱ्या लूकमध्ये येऊन एका म्हणजे मिसेस देशमुख यांच्यासमोर ती आता एक अशी व्यक्ती बनून येते जी तिला बिझनेसमध्ये मदत करणार असते. आणि त्यामुळे इथे थोडासा गेटअप तिने चेंज केलेला असतो आणि एक वेगळं रूप धारण केलेलं असतं. आणि त्यामुळे ती तिच्याबरोबर एका वेगळ्या आता बिझनेसमध्ये डील करणार असते. आणि त्याचेच ते काही आता पेपर असतात. ती म्हणते की पेपर तुम्ही वाचून घ्या. आणि इथे मिसेस देशमुख ईश्वरीकडून आता इम्प्रेस झालेले असतात. तिला वाटते की ह्या मुलीला तर खूपच जास्त आता इंटरेस्ट आहे ना. आणि एका बाजूला ईश्वरीनेच धमकी दिलेली असते की मी तुमच्यावरती फ्रॉडचा गुन्हा दाखल करणार आहे. आता त्या प्रेशरखाली सुद्धा इथे ती असते. कारण का? तर तो फ्रॉडच असतो. राकेशने अंजलीची संमती घेतलेली नसते. अंजली कोर्टामध्ये म्हणणार असते की मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, मला अंधारात ठेवून ह्या सह्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे मी माझ्या नावाचे कुठलेही शेअर्स त्यांच्या नावाने केलेलेच नाही आहेत, माझी संमतीच नाही आहे, तर हे कसं होणार? कागदोपत्री मला फसवण्यात आलेलं आहे, असं अंजली बोलायला तयार असते. आणि तेव्हा इथे ईश्वरीने आता एक रूप धारण केलेलं असतं, तिने गेटअप चेंज केलेला असतो आणि तिच्याबरोबर डील करण्यासाठी ती गेलेली असते. आणि त्याचमुळे आता महत्त्वाच्या डॉक्युमेंटवरती सही घेत इथे सगळे शेअर्स आता पुन्हा एकदा मिसेस देशमुख यांच्या नावावरून अंजलीच्या नावावरती झालेले असतात. आणि अंजली आणि अर्णव हे दोघेजणच त्या कंपनीचे मूळ मालक आहेत. अशा पद्धतीच्या डॉक्युमेंटवरती तिने आता माधवी देशमुखने सही करत आपले सगळे हक्क अधिकार पुन्हा एकदा अर्णव आणि अंजलीच्या नावाने केलेले असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, तिने आता सही केल्यानंतर ईश्वरी उभी राहते. तिला हाताला धरून त्या आता
कंपनीमधून तिला बाहेर हाकलून देते आणि म्हणते की आता जे तू पेपर साईन केलेस त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की अंजलीताईंच्याच नावाने तिचे आता सगळे शेअर्स हे झालेले आहेत, त्यामुळे कंपनीचा मालकी हक्क तुम्हाला आता मिळणार नाही, कारण कंपनी पुन्हा एकदा इथे आता अंजलीताई आणि अर्णव सर या दोघांच्याही नावाने गेलेले आहे. अशा पद्धतीने ईश्वरीने खूपच चलाकीने इथे आता वेगळं रूप धारण करून संपूर्ण प्रॉपर्टी ही पुन्हा एकदा अर्णव आणि अंजलीच्या नावाने करण्याचा प्रयत्न हा केलेला असतो आणि तो सक्सेसफुली व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो.